कशा पद्धतीने ही चौकशी झाली, काय काय प्रश्न विचारण्यात आले, काय काय माहिती आहे? प्रामुख्याने किरीट सोमय्या यांनी जी कंप्लेंट केली होती RGPGच्या ह्याच्यावरती, आणि तो प्लॉट आमचा नाही, मुंबई महानगरपालिकेचा आहे, त्या अनुषंगाने ते सर्च करायला आले होते, सकाळी आले होते. आणि त्यांनी जी काही प्रश्न विचारली ते सर्व उत्तर आणि त्यांना जे डॉक्युमेंट होते पाहिजे तर ते सर्व आम्ही दिले. त्यांनी जे डॉक्युमेंट आणि जे हे होते ते घेऊन गेले. पण किती आपण पाहिलं तर उद्या बरोबर आहे ना, जे काही त्यांना विचार त्याच्या बाबतीमध्ये जे प्रश्न आहे त्यांनी मातोश्रीच्या बाजूला जो सुप्रीमो तो कधी घेतला, कोणाकडनं घेतला, कसा घेतला, काय घेतला, मग तुम्ही व्हायलेशन केलं का की नाही केलं का. आता त्या DCR 91 प्रमाणे मी ते बांधलं होतं, त्याला OC मिळाली होती, सर्व काय मिळाले होते, या सर्व गोष्टी मी स्पष्ट केल्या. परंतु त्यांना जर आणखीन काही करायचं असेल, तुम्हाला पाहिजे हे सर्व राजकारण चाललेलं आहे. पण आता जे अधिकारी आले होते त्यांना मी माझ्या घरात घेतलं, त्यांना संपूर्ण सहकार्य केलेलं आहे. सर, पण किरीट सोमय्या यांनी सांगितले 500 कोटीचा घोटाळा. आता दाखवावं त्याने 500 कोटी आता आहेत की नाही, सर आपण ते पाहिलं आता शोधतील ना. सर, उद्या एक महत्त्वपूर्ण सुनावणी आहे अपात्रतेच्या संदर्भात, त्याआधी अशी चौकशी बसणं आणि एवढा आता हे तुम्हाला माहिती आहे जे महाराष्ट्राचं राजकारण जे चाललेलं आहे कशा पद्धतीने, आणि त्यामध्ये माननीय उद्धव साहेबांच्या बरोबर असलेल्या लोकांना कशा पद्धतीने हॅरेसमेंट होते ते तुम्ही आता पाहिलेलं आहे. असं देखील चर्चा सुरू आहे की ठाकरे गटाला बॅकफूटमध्ये टाकण्याकरता ठाकरेंच्या शिलेदारांना असं चौकशीमध्ये असू शकेल ना, असू शकेल. हेच तर त्यांची राजनीती आहे. ही जी राजनीती, खराब राजनीती, खोटी राजनीती चाललेली आहे, त्याला आपल्याला कायद्याच्या दृष्टीने जे समोर जायला पाहिजे तर मी गेलो. तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे का सध्या? म्हणजे नक्कीच 100%, त्याबद्दल वादच नाहीये. सर, आता ईडी कडून काय तुम्हाला पुढील चौकशीसाठी मला त्यांनी 17 तारखेला बोलवलेलं आहे. कार्यालयात असेल का पुन्हा ते? त्यांच्या इथं बोलवलेलं आहे आणि त्या पद्धतीने मी जाईन. मी जे काय डॉक्युमेंट दिले त्याच्यावरून त्यांना काय प्रश्न विचारायचे, माझे जे पार्टनर होते त्यांच्या घरी पण ते गेले होते, तर त्या पद्धतीने त्यांनी जे काय सर्वांनी विचारलं त्या अनुषंगाने जे काय प्रश्न विचारतील त्यांना मग उत्तर देईन. सर, शेवटचा प्रश्न, उद्या अपात्रतेची सुनावणी आहे, त्याआधी राहुल नार्वेकर हे एकनाथ शिंदेना भेटून आले. आता देखील एक महत्त्वपूर्ण बैठक त्यांच्या वर्षा निवासस्थानावर सुरू आहे. काय वाटतं उद्याचा निकाल काय असेल? आपल्याला माहिती आहे हे खोट्या रीतीने राज्यावरती बसलेले आहेत. काय करायचं, कसं करायचं, यांचं जे काही खलबत आहे ते चालू असणार. आणि उद्धव साहेबांना आम्ही इमानदारपर्यंत शिवसेनेमध्ये 1974 पासून मी आहे आणि त्याच पद्धतीने मी राहिलेलो आहे. आणि असा जर त्रास द्यायचा असेल तर राज्यकर्ते म्हणून त्यांनी जो त्रास देत आहे ते अत्यंत चुकीचं पद्धतीच चुकीची आहे. राज्य करायचं असेल तर त्यांनी चांगल्या पद्धतीने करावं, पण या चुकीच्या पद्धतीने कोणाला हॅरेसमेंट करून जर करणं असेल. आता त्यांनी ज्या वेळेला परमिशन देताना किरीट सोमय्यांनी ज्या वेळेला त्यांना उत्तर दिलं कमिशनरच्या माध्यमातून, 2021 साली मला परमिशन दिली आणि ती परमिशन दिल्यानंतर त्याचं पत्र आल्यानंतर त्यांच्याच राज्यवटीमध्ये त्याला पत्र देण्यात आलं आणि तुमच्याकडे पण दिलं, पण तुम्ही कधी ते फ्लॅश केलं नाही. का केलं नाही तुम्ही लोकांनी? तो पण आहे ना, जर 2 क्लबना अशा पद्धतीने परमिशन दिली आणि त्याच पद्धतीने रवींद्र वायकरांच्या क्लबना आम्ही परमिशन दिलेली आहे. या वेळेला मी तुम्हाला त्या माझ्या विधानसभेच्या अधिवेशनाच्या वेळेला देखील डॉक्युमेंट दिलेले असताना एकानेही ते डॉक्युमेंट दाखवले नाही. का दाखवत नाही तुम्ही देखील? का तुम्हाला देखील सच्चाई दाखवायची नाहीये? जर बाकीच्या क्लबना किंवा हॉटेलना अशा पद्धतीने परमिशन मिळते आणि 2 वर्षानंतर कमिशनरना आपण बघतो ईडीच्या अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य केलं, सत्ताधाऱ्यांकडून खोटं राजकारण सुरू असल्याचा आरोप सुद्धा रवींद्र वायकर यांनी केलेला आहे. रवींद्र वायकरांची ईडी चौकशी आजची संपलेली आहे. ज्याला ईडीची सँक्शन आहे त्या पद्धतीने त्यावेळेच्या गाईडलाईन नव्हती, परंतु मुंबई महानगरपालिकेने होणारं अनधिकृत बांधकाम थांबवण्यासाठी त्यावेळेला काही नियमावली काढली होती, त्याच्या अनुषंगाने बांधून OC देखील दिली होती. आता मी